बघा, नुकसानी मग नुकसानीशिवाय आमचं जीवनच नाही. पाहून घ्या तुम्ही, पाहून घ्या. जिकडं पाहा तिकडं नुकसान आमच्या गव्हाची. तुम्हाला माहीतच आहे आता ह्या गहू भयानक पडला. ह्या जिकडं नजर जावं तिकडं नुकसानच आहे. बघा, लांब लचक बांधापर्यंत नुकसान आहे. सांगतो काना पडला हे सांगतो. फक्त तुम्हाला दाखवतो फक्त थोडक्यात. हे बघा, बघा इकडं पाहून घ्या. आता ह्या गहू पडला. हा गहू काही भरत नाही. कामाती भरणार आहे गहू. बघा कुठल्या कुठे तिकडं मग लांब लचक लई दूर आहे बापा, लई दूर आहे. म्हणजे आम्ही सव्वा एकर गहू पेरला होता. काही का दीड एकर आहे का इथला मला वाटतं. सांगतो पाय किती आहे. पाऊनच एकर गहू गेला 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 हां गेला. हा पावसामध्ये अर्धी कपाशी आमची माळ केली डुकरानं. त्याच्या पहिलं मोठे सुद्धा सल्ले होते. दुःख नाही करत, हसतो मी भावांनो. दुःख नाही करत. दुःख करून काय फायदा. दुःख करून शरीर खराब झालं. भाऊ शरीराचा निकाल लागला, शरीराचा मेंदू खराब झाला. मग दुःख करून का फायदा. आनंदच घ्यायचा जीवनाचा. किती दुःख राहू द्या, घ्यायचा आनंद. तुम्हाला दाखवतो आणि कान पलट हे सांगतो. थोडक्यात तुम्ही फक्त पहा. फक्त आता कसं नुकसान झाली कृपया संपूर्ण पहा. कारण तर कसं आहे, शेतकऱ्याचे जीवन राहते. शेतकरी हा लई कष्टाने शेती उभी करते. इकून तिकून हेच कापूस 5 क्विंटल 30 किलो झाला कापूस. हां भाव किती भेटला? 7,750. 51,000 खर्च लागला शेतीले. तर तुम्ही आता पाहता किती आला फायदा. जेवढे लावले ना तेवढे ना निघले पैसे. अशी कंडिशन आहे. आणि जे आले ते याचं देणं त्याचं देणं, याची उधारी त्याची उधारी, कृषी केंद्रवाल्याची उधारी याची, तसं असं करून पहा निकाल लागला पैशाचा. आता वर्षभर जीवन जगाचं कसं. आता म्हणून मी रोज चाललो होतो लोकांच्या. रोज मजुरीसाठी चाललो होतो. आता ह्या गहू ह्या पिंकचं पाणी लावले त्यामुळे गहू पडला. आमच्या जागा पहिलं कमजोर आहे. थोडंसं उशीर असं झालं पाणी. लई दूर पडलं पा तिकडे सुद्धा पडला कुठल्या कुठं. पिंकचं पाणी लावल्यामुळे पडला आमचा गहू. काही डुकरांना नाही पडला. खोटं काल पोहतं जीवनामध्ये. जे आहे ते सत्य सांगायचं. रानडुकरांना नाही पडला गहू. तरी पण आले असते मला रानडुकरं. परवा होते त्या गावात रानडुकरं. पण रानडुकरं काही गहू नाही पडला. फक्त गहू पडला पिंकाच्या पाण्यानं. रानडुकरानं फक्त आमची कपाशी उद्ध्वस्त केली होती. बघा तिकडे सुद्धा आहे. आता हे बघा यावर्षी वर्षभर हे बघा तिकडे पहिलं पाहून घ्या. हे बघा. आता तुम्हाला सांगतो बा वर्षभर जगाचं कसं. म्हणून मी आहे ना लोकांच्या रोज मजुरी लागलो होतो रोज मजुरीले. त्याचं आता गहू पडल्यामुळे मला वावरात यायला लागलं, पाहावं लागलं. रोज पाणी सोडून द्यायला लागलं. पळा गेलो तुरी मोडाले. कालपासून लागलो लोकांच्या तुरी कपाशा काढायला गेलतो. लोकांच्या श्रीमंताचे गेलतो. गोरगरीब कोणीच सांगू शकत नाही रोजानं. आपल्यासारखे श्रीमंत सांगू शकते. त्याला कसं तरी परवडते काही ना काही. तेवढं नाही आपण वलतवाले. आता गहू मोडला आमचा. पाहून का आमचा गहू मोडला का एकच मोडला का अशी कंडिशन आहे. जगाचं कसं सांगा तुम्ही. आता वर्षभर आत्ता कसं जगाचं, आज कसं जगाचं, उद्या कसं जगाचं, पोट भराचं कसं. बरं इकून तिकून कसते जगन. माती दगडं खाईन जगन कस तरी. पाला माला खाईन जगन. पण शेवटी प्रश्न येते पुढची अशी शेती. पुढची शेती व्हायची कशी. वाले शेती पैसा, थांबा करायला पैसा, पेरणी करायला पैसा, खत मूठ टाकायला पैसा. एवढा पैसा कुठून आणायचा. सांगा तुम्ही आता ही गोष्ट. अशी खराब गोष्ट आहे ते भावांनो शेतकऱ्याची. आणि शासन शेतकऱ्याला भाव देत नाही. शासन शेतकऱ्याच्या विरुद्ध. कारण भाव देतच नाही शासन शेतकऱ्याला अजिबात. जो भाव भेटला तो थोडका भाव भेटते. का करायचं, कसं जगाचं. थोका भाव का तोंडाले पाणी पुसल्यावानी. बुडी भेटली. आता यावर्षी नुकसान झाली ती पावसात. तुटपुंजी भेटली मदत. का दिवसामधून ते काय होते आपल्याला. जे भेटली ते थोडीशी जास्त भावाकडे गेली म्हणा. मला 5,000 आले.
आणि एक वेळ काचे काय भेटले पुन्हा ते 5,000 आले, 10,000 भेटले फक्त मध्ये झालं. 10,000 काय होते. आता एवढी नुकसान इकून तिकून आशा होती. लोकांचं पाणी मागितलं, गहू पेरला, ह्या गहू पेरला, बरं वाटे जगते म्हणलं कसं तरी आपलं गहू होते म्हणलं. आणि कसं आहे आपलं गहू खाऊन वर्ष पण निघते म्हणलं. पण शेवटी कसं आहे पत्त्यावर पाणी पडते. जे आपण सोचतो ते होतच नाही. शेतकऱ्याचं जीवनच तसं आहे. आम्ही म्हणतो यावर्षी एवढा कापूस होते, एवढा गहू होते, एवढं हे होते, एवढा पैसा होते, पण ते काही खरं नाही. ते होईपर्यंत काही खरं नाही. स्वप्न फुकट. शेतकऱ्यांना स्वप्न पाऊस नाही का का असं आहे ते जीवन. स्वप्न फेल तर शेतकऱ्यानं पैसे का पाहू नाही काय का स्वप्न. लई स्वप्न आहे ते आमचे. का घर बांधाव, गाडी घ्याव, गोळा घ्याव, हे खाव ते खाव. खाणं होत नाही. खातो म्हणलं तर काही फायदा नाही. लपडायच्या जीवनाचा का अशी भानगड आहे. मग आता फळाचं कसं सांगा तुम्ही. किती मोठा गहू पडला का मजाक मारी हो काय. एवढा गहू पडणं म्हणजे मजाक मारी नव्हे भावांनो. का खतं आम्ही कमी दिले, त्यामुळे कमजोर गहू आहे आमचा. कमजोर गहू असल्यामुळे आता का पाणी सहन नाही झालं एका खट्ट्यानं. मुंबईवर येऊ ना गहू. हे बघा ताणी भरायला लागली होते. मुंबईवर नाही. आता या मुंबईवर भरण का सांगा तुम्ही. तुम्ही जास्तीत जास्त लोक आपले शहरातले लोक आमची व्हिडिओ पाहते. तुम्हाला तेवढा अनुभव नाही. पण कास्तकार लोक अशा जबरदस्त कमेंट करून सांगते. कारण तर त्याच्या दुधाचं पाणी होतं पाण्याचं. आमच्या दुधाचं पाणी पहिलं होऊ नये. आम्हाला दुःख सहन करता करता काळ चालला आमचा. पण पाण्याचे दुधाचं पाणी होते. तुमच्यासुद्धा दुधाचं पाणी होत असेल. अशा आमच्या घटना आहे ते. असे आमचे जीवन राहते शेतकऱ्याचं. मग सांगा तुम्ही आता गोष्ट. जगाचं मग कसं जीवन. आता भावानं इकडं हे मक्का पेरला बैलासाठी आमच्याच. गव्हा मक्याले युरिया खत नाही टाकलं आम्ही तर मक्का अजिबात नाही वाढला आमचा. आता वाढला दिसतं का तुम्हाला. वाढलाच नाही मक्का. थोडंसं मुठभर होतं युरिया एका जागी. ते थोड्याशा ठिकाणी टाकलं आम्ही. बघा तिकडं थोडंसं वाढला पाहून की तेवढाच भाग वाढला फक्त. तेवढाच भाग म्हणजे किती फक्त वजबर निघत नाही. दिसते तुम्हाला. बघा ते उंच जागा दिसते बा. उंच जागा तेवढाच भाग वाढला फक्त. काहून मुठभर टाकलं युरिया त्याच्यात. कुठला ते पैसा. आणि पुढच्या वर्षी आता जीवन खराब राहणार आहे भावांनो. आता पुढच्या हे जीवन म्हणलं ना सांगता येत नाही. एवढे कठीण शब्द फुटत नाही. आणि सांगू शकत नाही आपण. शब्दच नाही आमच्या तोंडामध्ये. दुःखाचं वर्णन आम्ही कसं करावं. शब्दच नाही आम्हाला फुटत. तर सांगायचं कसं. पुढच्या वर्षी जीवन कसं जाते हे माहीत नाही आम्हाला. आणि आम्ही जिवंत राहतो नाही राहतो हे माहीत नाही. कारण तर का माहीत. माणूस उपाशी मेल्यावर राहते का जिवंत सांगा तुम्ही. राहीन जिवंत एखादी तर आमची अशी तब्येत राहीन का आता. पहिलंच आमच्या तब्येती खराब होऊ नये. कान वायते. मग आज पुसून आलो मी कान पुसून रोजून गेलेलो होतो. आता मग पुसला मी कान. रोज टाकून आलो येतं. शेवटी पट पाणी लावलं तर लाईन गेली. मग आता ही व्हिडिओ हे आता आम्हाला व्हिडिओ काढायला वेळ नाही अजिबात. सध्या कठीण परिस्थिती असल्यामुळे तरी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. नाही दाखवतो असं नाही दाखवतोच. पण मगाशी सकाळी आलो लाईन गेली म्हणून मी आता मला व्हिडिओ ते काढून टाका म्हणलं. व्हिडिओ काढून वाया देवडाचा म्हणलं. आणि आता व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवत आहो. मग पाऊन एकर जागा गेली. बाकीचा गहू आमचा तिकडे वाचला फक्त. अशी आता गोष्ट राहते भावांनो. सांगा. आता बायाचं काही बाया ठेवल्या. याचा गव्हाबदला गहू जाते म्हणून काही बायाचा आता गहू द्यायचा किती होईन किती. आणि त्या पाणीवाल्याला गहू द्यायचा किती. थ्रेशरवाल्याला द्यायचा किती. लई खराब गोष्ट आहे. ते कापणीवाल्याला गहू द्यायचा किती. कापणीवाली फुकट कापन का. अशी आता गोष्ट राहते. लई खतरनाक गोष्ट राहते भावांनो. आता का म्हणावं. आता लई भानगडी जाते जीवनातल्या. आता बघा पाहून घ्या. तुम्हाला खरोखर आमच्या या जीवनाविषयी वाटत असेल ना जास्तीत जास्त लाईक करा. छान अशी कमेंट करा. तुमची लाईक आणि कमेंट खूपच महत्त्वाची राहते. व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. हाईप
आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. लोकांनी पटलं पाहिजे शेतकरी दुःख काय येते. आणि सबस्क्राईब करून ठेवा. सांगा भावांनो. नमस्कार. पाच जा आमचे गावाकडचे व्हिडिओ. नमस्कार.